पातूर पंचायत समिती समोर दिनांक 9 डिसेंबर 2024 पासून सामाजिक कार्यकर्ते विजय टाळे आणि राजनारायण रतन कांबळे पातूर तालुक्यामध्ये होत असलेला घरकुल भ्रष्टाचार तसेच वृक्ष लागवड भ्रष्टाचार मिटवण्यासाठी व न्याय मागणीसाठी पंचायत समिती पातूर समोर आमरण अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे। इतर गावातील तक्रारी असून गरीब नागरिक लाभातून वगळले जात आहे। तसेच जे घरकुल योजनेसाठी पात्र नाहीत त्यांना लाभ दिले जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। अनेक वेळा तक्रारी देऊन सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही। शासनाची दिशाभूल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी। ज्या गावात झाडे लावली तेथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले आहे अशा प्रश्नांचे निवेदन गटविकास अधिकारी कार्यालय पातूर यांना दिले आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अन्नत्याग उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे। पातूर तालुका प्रतिनिधी गुलाबभाऊ अंभोरे। माझं नाव मंगला आहे, माझ्या पतीचं नाव लक्ष्मण काळे आहे। शिरला अंधारे गाव आहे माझं। तिथले वर्ष जर 50 वर्षाची वय झाली, मी किती खेप गेले तर मला घरकुल भेटलं नाही। घरकुल भेटा म्हणून अशी अपेक्षा आहे म्हणून मी इथं आले। आज मी कुडाच्या घरात राहते, माझ्या घरात लाईन पण सुद्धा नाही। कोणाला भेटले तुम्ही गावात? ग्राम पंचायतीवाल्याला भेटले, सरपंचाला भेटले। काय सांगत ते? त्याने म्हटलं भेटून जाईल। किती वर्षापासून? आज 50 वर्ष झाली, अजून नाही मिळाले का? अजून नाही भेटलं। अर्ज वगैरे दिले का? अर्ज दिले का? अर्ज मागितले ते, मी म्हणाचा अर्ज घ्या, पण त्याने म्हटलं नाही नाव आहे त्यावर। मी माझ्या घरी आले, नाव आहे त्यावर, मी माझ्या घरी आले, पण अजून पण भेटलं नाही। लिस्टमध्ये नाव अजिबात नाही। ठीक आहे। राजनारायण रतन कांबळे, ग्राम संरक्षण दल तथा भीमसेना संघटना जिल्हाध्यक्ष, या अकोला जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम करत आहे। मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे। आतापर्यंत अनेक आंदोलनं मी केलेली आहेत। या ठिकाणी पातूर तालुक्यात सुद्धा घरकुलाबद्दल बऱ्याचशा लोकांच्या आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत आणि तोंडीसुद्धा आम्हाला त्यांनी माहिती दिलेली आहे की आम्ही घरकुलापासून वंचित आहे। आणि माझ्यासोबत काही ही ताईसुद्धा बसलेल्या आहेत, यांनासुद्धा घराची गरज आहे। अशा अनेक महिला आणि बरेचसे या ठिकाणी लोक थांबलेले आहेत की जे घरापासून वंचित आहेत त्यांना त्यांचा घराचा लाभ भेटावा, त्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी बसलेलं आहे। हे आंदोलन आमचं अन्नत्याग अशा प्रकारचं एक आंदोलन आहे। आज 9/12/2024 आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे। खऱ्या अर्थानं की जो लाभार्थी घरकुलापासून वंचित राहतो त्याला त्याचा लाभ भेटला पाहिजे आणि जे भ्रष्टाचारी आहे की ज्याच्याकडे ऑलरेडी घरं बांधलेले आहेत अशा लोकांना तो लाभ मिळत आहे असे सुद्धा त्यांना मिळत आहे, त्याच्याबद्दल आमचं पोट दुखत नाही आहे। पण खऱ्या अर्थानं जो ज्याला घराची गरज आहे त्याला पहिले लाभ भेटला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। आणि अशा चुकीचे कामं होऊ नये, गोरगरिबाला त्याला मिळालं पाहिजे आणि कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे, यासाठी आम्ही अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी केलं आहे। एवढंच आमची मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि जनतेला सुद्धा या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।